नमस्कार, प्रज्ञाज वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिला तर मग काय पाहिलं? तर आमच्या दिवसाची सुरुवात झाली आमच्या म्हणजे माझ्या पप्पांच्या आणि विरूच्या. ते असं डॉक्टर पेशंट खेळत होते. विरू झाला होता डॉक्टर आणि माझे पप्पा झाले होते पेशंट आणि तो त्यांना देत होता गोळ्या. मग असा वेळ थोडा ह्यांचा खेळ झाला. नंतर या दोघांनी केला आई आजीला कॉल, म्हणजे माझ्या मम्मीला. मग व्हिडिओ कॉल झाला दोघांचा आणि मग हे तिघेजण गप्पा मारत बसले. तोपर्यंत मी मस्तपैकी खाली जाऊन नाश्ता बनवला. आज मी फुल खुश होते कारण आज माझे पप्पा आले होते. मग मी छानपैकी पोहे बनवले, मस्त असं लिंबू पिळलं आणि पोहे तयार केले. मग विरूचाही नाश्ता झाला. विरू गेला रोहित काकांकडे. मग त्याच्या लक्षात आलं की अरे खेळायची वस्तू म्हणजे काकांचा ब्रश. मग विरू ओढत बसला. त्यानंतर मग विरूने माझ्या पप्पाने खाली फेरफटका मारला. मग फेरफटका मारत मारत मध्ये विरूच्या पप्पांनी त्यांना केलं जॉईन, बाबांनीही केलं जॉईन. त्यानंतर विरू घरी आला, थोडंसं रॉकेट सायन्स करत बसला. त्यानंतर त्याच्या बाबांनी त्याला झोपवण्याचा प्रयत्न केला, पण विरू काय झोपायच्या मनस्थितीमध्ये नव्हता. विरूने केला होता नाश्त्यात बट झोपत नव्हता विरू. मग थोड्या वेळाने चांदा मामा दिवसा ढवळ्या लावला आणि विरू झोपला. विरू असाच ना बाबांच्या मांडीवर थोडा वेळ झोपला आणि मग नंतर माझ्या पप्पाने आम्हाला केलं बाय बाय आणि ते गेले त्यांच्या कॉन्सर्टसाठी. आज त्यांचा ध्रुपद कॉन्सर्ट होता. मग त्यानंतर विरू पण एक मस्तपैकी तयार फ्रेश झाला आणि मग आम्ही असं जरा आमचा टाइमपास केला, फोटोज काढले आणि मग नंतर विरू त्याच्या खेळणीसोबत जरा खेळत बसला. आज विरूने जास्त काही झोप घेतली नाही, असंच खेळत बसला होता. त्यानंतर खेळून विरूला लागली होती भूक, त्यामुळे आज मी विरूसाठी बनवला मस्तपैकी मेथी पराठा. त्याच्यामध्ये थोडं मी गव्हाचं पीठ घेतलं होतं, जिऱ्याची पूड, ओव्याची पूड घेतली होती, एक लसूण घेतला होता आणि मेथी बनवून आणि तूप लावून मस्तपैकी. मग विरू पण झाला खुश. मी मीठ अजिबात टाकलेलं नव्हतं त्याच्यामध्ये. मग खाऊन विरू पण झाला खुश आणि आम्ही तयार झालो आता पुण्यामध्ये जायला. आज विरूच्या आजोबांचा म्हणजे माझ्या पप्पांचा कॉन्सर्ट होता, ध्रुपद कॉन्सर्ट. त्यामुळे आम्ही तयार झालो आणि निघालो ध्रुपद ऐकण्यासाठी. विरूने याच्या आधी कॉन्सर्ट ऐकलेला होता पप्पांचा. मग छानपैकी आम्ही निघालो. मग एकदम पिंपरी चिंचवड वाकड काय एकदम पार करत आम्ही पोहोचलो मेन पुण्यामध्ये. मग फुल ऑन मेन पुण्यामध्ये ही ट्रॅफिक होती, बापरे. मग ट्रॅफिक सगळी आम्ही अशी काय म्हणतात त्याला आर पार करत पोहोचलो. रिक्षावाले तर बापरे काय गर्दी होती, सगळीकडे तिकडे बघावं तेवढे रिक्षावालेच होते. मग आम्ही फायनली पोहोचलो हॉलमध्ये. मग इथे बघा छान रांगोळी आहे, माझे पप्पा त्यांचा होता आज कॉन्सर्ट. एकदम मस्तपैकी हा ॲक्च्युली हे सभागृह होतं. इथं मोठे खूप छान मोठ्या कलाकारांची गायकांची अशी छान अशी त्यांची नावाने त्यांच्या फ्रेम लावलेल्या. खरंच माणसाच्या अंगात ना काहीतरी कला पाहिजे. कला ना जीवन जगायला खरंच खूप मदत करते. सो असं करत आम्ही पोहोचलो आणि एंट्री करताच हे दिसला कॉन्सर्ट चालू होता. पण एकदमच बाहेरच्या उजेडातनं आत अंधारात गेल्यामुळे विरूला काहीच समजेना आणि विरूने भोंगा पसरला. प्रेक्षक आमच्याकडे बघणार तोपर्यंत आम्ही बाहेरच्या रस्त्याने कल्टी मारली. मग बाहेर विरू पार्किंगमध्ये बसला मला घेऊन. मध्ये ध्रुपद ऐकायचं होतं मला, पण विरू सोबत बसून पार्किंगमध्ये जरा गाड्या बघावं लागल्या. मग थोडा मी विरूला खाऊ घातलं, थोडं पाणी प्यायला दिलं. मग विरू थोडासा रिलॅक्स झाला. मग थोडा विरूचा मूड नीट झाला, विरू फ्रेश झाला आणि मग हळूच मी त्याला परत सभागृहाच्या आत नेलं आणि मग विरूने मस्तपैकी स्वतःही कॉन्सर्ट पाहिला आणि मलाही बघू दिला. एकदम छान आहे. कोलकाताचे सुप्रिय मैत्र म्हणून आहेत ध्रुपद गायक आणि माझा साथीदार आहेत माझे पप्पा. विरूने छान कॉन्सर्ट ऐकला, एकदम छानपैकी मंत्रमुग्ध झालो. त्यानंतर थोडासा ब्रेक होता, मग खाली आलो, थोडा मी स्नॅक्स घेतला. विरू इकडे तिकडे फिरला आणि परत एकदा कॉन्सर्टला गेलो आम्ही. पुढचा कॉन्सर्ट होता आदरणीय उदय दादांचा आणि पप्पांचा, उदय भवाळकरजी यांचा आणि पप्पांचा. मग विरू मस्तपैकी खुर्चीवर बसला होता. श्रीधर मामाच्या शेजारी त्याच्या बाबाच्या मध्ये असं बसला होता तो आणि मस्तपैकी त्याने पूर्ण कॉन्सर्ट पाहिला आणि ऐकला पण. उदयदादांना मी लहानपणापासूनच ऐकत आलेली आहे. सो त्यानंतर कॉन्सर्ट झाला. इथे आला तर कल्याण भाऊ, प्रताप भैया, नंतर आमचे डाके काका, त्यांची गोखरणाताई आली होती. असे खूप पुण्यातले जवळचे लोक भेटले. कार्यक्रम झाला आणि विरूने आणि माझ्या पप्पांनी ना आम्हाला बाय बाय केलं. म्हणजे ते आम्हाला ओळखच दाखवत नव्हते. दोघं मस्तपैकी स्वतःच मजा करत होते आणि विरू तर मला बघितलं की बाय बायच करत होता. काय माहिती. मग नंतर तो मला माझ्याकडे यायलाच तयार नव्हता, पण आम्हाला निघायचं होतं त्यामुळे आम्ही जेवण केलं आणि आम्ही निघालो. मग आता जातवेळी जरा ट्रॅफिक कमीच होती, थोडासा उशीर झाला होता त्यामुळे ट्रॅफिक काही एवढी नव्हती. बट स्टील पुणे म्हटल्यानंतर ट्रॅफिक असणारच. मग अशी ट्रॅफिकमधनं रस्ता काढत आम्ही आलो आणि घरी आलो आणि फायनली विरू झोपला. सो असा झाला आमचा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा, कमेंट करा, शेअर करा
नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.